ओम शांती। आज या चौथ्या दिवशी तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। गेल्या 3 दिवसापासून आपण राजयोग करण्यासाठी जी महत्त्वाची माहिती आपल्याला आवश्यक असणं गरजेचं आहे ती अनुभूती आपण करूनही घेतली आणि त्याचं इन्फॉर्मेशनसुद्धा आपण पूर्णपणे आपल्या जीवनामध्ये धारण केलेली आहे। तर जसं पहिल्या दिवशी आपण पाहिलं की मी आत्मा आहे, मी आत्मा ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे, मी आत्मा भुरकुटी सिंहासनावर विराजमान आहे, मी आत्मा ज्ञान, प्रेम, पवित्रता, शांती, सुख, आनंद व शक्ती या गुणांचे स्वरूप आहे। मी आत्मा या शरीररूपी रथाचा सारथी आहे आणि या सृष्टीतलावर चांगला पार्ट प्ले करण्यासाठी मी आलेलो आहे। मी आत्मा अजर, अमर, अविनाशी आहे हे सत्य आपण जाणून घेतलं आणि त्या आधारे आत्मचिंतन केलं। दुसऱ्या दिवशी आपण परमात्म्याचा परिचय पाहिला की परमात्मा हा माझ्याचप्रमाणे चमकणारा एक ज्योतिर्बिंदू सितारा आहे। त्याचं कर्तव्यवाचक नाव हे शिव आहे। शिव अर्थात कल्याणकारी। त्याचा आणि माझा सगळ्यात महत्त्वाचा संबंध जो आहे तो पिता आणि पुत्राचा आहे आणि म्हणून मी प्रेमाने शिव या शक्तीला शिवबाबा, पिता या नात्याने शिवबाबा म्हणते। म्हणजे शिवबाबा हे त्या निराकार शक्तीचं नाव आहे। शिवबाबा हे सर्व धर्म मान्य आहेत, सर्वोच्च आहेत, सर्वोपरी आहेत, सर्वज्ञ आहेत व सर्व गुणांनी अनंत आहे, ज्यांचं गायन आपण भक्तीमध्ये सत्यम शिवम सुंदरम या रूपामध्ये केलं। शिवबाबा येऊन काय कार्य करतात तर ज्याप्रमाणे शिवबाबांनी वचन दिले होते की जेव्हा जेव्हा धर्मग्लानी या पृथ्वीवर येईल तेव्हा पृथ्वीवर सतधर्माच्या स्थापनेसाठी मी अवतरित होणार आहे आणि म्हणून शिवबाबांनी या सृष्टीतलावर अवतरण घेतलेलं आहे। अर्थात त्यांनी आपलं कार्य करण्यासाठी एका तनाच्या आधारे आपल्याला हे ज्ञान देण्यासाठी सुरुवात केलेली आहे। तर शिवबाबांचं हे ज्ञान आणि राजयोगी शिक्षा देण्याचं कार्य हे आज तागायतही चालू आहे। गेल्या 84 वर्षापासून बाबा हे कार्य करत आहेत आणि बाबा याच्याद्वारे आपल्याला दैवी संस्कारांनी युक्त बनवत आहे आणि या सृष्टीच्या पुनर्निर्माणासाठी म्हणा किंवा पुनरुत्थापनासाठी म्हणा, सतधर्माच्या स्थापनेसाठी म्हणा आपल्याला मार्गदर्शन करत आहेत। तर बाबा जे कार्य करत आहेत ते म्हणजे सर्वप्रथम आपल्या सर्वांचं अर्थात आत्म्याच्या शुद्धीकरणाची प्रोसेस जी आहे ती कशी करायची याचं ज्ञान बाबा आपल्याला देत आहे आणि ते ज्ञान म्हणजेच राजयोगाचं ज्ञान आहे की राजयोगाच्या आधारेच आत्मा पवित्र बनेल, आत्म्याचं शुद्धीकरण होईल, राजयोगाच्या आधारेच विकर्मांचा विनाश होईल, राजयोगाच्या आधारेच आपण आत्मा शक्तिशाली बनू शकतो। म्हणजेच शिवबाबा या कलियुगाच्या अंती येऊन आपल्याला एक सुंदर असा सहज मार्ग दाखवतात आहे की ज्या मार्गावर चालून कोणत्याही त्रासाशिवाय आपण खूप साऱ्या प्राप्ती सहज करू शकतो आणि तो मार्ग म्हणजेच सहज राजयोग आहे। आणि म्हणून काल आपण सहज राजयोगाची विधी आणि आधार काय याविषयी पाहिलं। योगाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यात, परंतु त्यामध्येही राजयोग ही सगळ्यात सहज आणि सोपी विधी आहे। कोणीही केव्हाही करू शकतं। त्यासाठी तुम्हाला काही जास्त क्वालिफाईड असणं गरजेचं आहे असंही नाही आहे, तुम्हाला शास्त्र वाचले येणं गरजेचं आहे असंही नाही आहे। तुम्ही फक्त परमात्मा आणि स्वतःचा सत्य परिचय करून घेतला तरी तुम्ही तो राजयोगाचा अभ्यास करू शकता आणि म्हणून राजयोगाला सहज राजयोग असं म्हटलेलं आहे। चालता, बोलता, उठता, बसता, खाता करण्याची ही प्रक्रिया आहे। राजयोग म्हणजे काय आहे तर राजयोग म्हणजे आपण आपल्या मनामध्ये सकारात्मक, शक्तिशाली आणि शुद्ध विचारांची निर्मिती करणं म्हणजे राजयोग आहे। राजयोग म्हणजे आत्म्याने परमात्म्याशी गप्पा मारणं म्हणजे राजयोग आहे। राजयोग म्हणजे सत्य जाणून त्या सत्याला जीवनामध्ये धारण करणं म्हणजे राजयोग आहे। तर राजयोग हे एक सहज सोपी पद्धती आहे की ज्यामध्ये आपण परमात्म्याला आपला पिता, सखा, साजन, माता अशा वेगवेगळ्या संबंधाच्या आधारे आठवू शकतो आणि म्हणून व्यक्तीला आठवण्याचे जे आधार आहेत त्याच आधाराचा वापर करून आपण शिवबाबांनाही आठवतो। तो पहिला आहे तो परिचयाचा आधार। तो परिचयाच्या आधारे आपण शिवबाबांची आठवण करू शकतो, संबंधाच्या आधारे आपण शिवबाबांची आठवण करू शकतो, स्नेहाच्या आधारे आपण शिवबाबांची आठवण करू शकतो आणि प्राप्तीच्या आधारेही आपण शिवबाबांची आठवण करू शकतो। मग त्या प्रकारे आपल्याला जी सहज सोपी विधी वाटते त्या आधारे आपण शिवबाबांची आठवण करू शकतो, राजयोग करू शकतो। मग राजयोगाच्या ज्या 4 अवस्था आहेत त्यामध्ये पहिली अवस्था आहे ती म्हणजे विचार सागर मंथन, दुसरी जी अवस्था आहे ती म्हणजे रूह रिहान आणि तिसरी अवस्था आहे ती म्हणजे एकाग्रता आणि चौथी अवस्था आहे ती म्हणजे अनुभूती। आता विचारसागर मंथन करण्याचे आपल्याकडे ज्ञान असणं गरजेचं आहे आणि हे ज्ञान जे दररोज प्राप्त होतं ते म्हणजे ईश्वरीय महावाक्याच्या श्रवणाने। ईश्वरीय महावाक्य ज्याला आपल्या इथे मुरली असं म्हटलं जातं, जर मुरलीचं चिंतन, मुरलीचं श्रवण आणि मुरलीचं
वाचन जर आपण दररोज केलं तर आपल्याकडे खूप सारं ज्ञान आपण धारण करू शकतो. त्याच्यावर विचार सागर मंथन केल्याने आपली पॉझिटिव्हिटी वाढते, आपण व्यर्थपासून दूर राहू शकतो, नकारात्मक विचारांपासून आपण दूर राहू शकतो आणि त्याच्यामधून सार स्वरूपामध्ये आपण जीवनामध्ये धारणाही करू शकतो. आणि म्हणून विचार सागर मंथनासाठी दररोज ज्ञान ऐकणं हे गरजेचं आहे. त्यानंतर आपण परमात्म्याशी वेगवेगळ्या रूपामध्ये गप्पा मारू शकतो, त्यानंतर एकाग्रतेची अनुभूती करू शकतो आणि जेव्हा आपण परमात्मा शक्तीवर एकाग्र होतो आपले जीवन हे अनुभवाने संपन्न बनते. अशा प्रकारे गेल्या 3 दिवसापासून आपण राजयोगाविषयी सविस्तर माहिती पाहिली आणि तो राजयोग किती सहज आहे आणि सहजगत्या करता येण्यासारखं आहे हे आपण जाणून घेतलं आहे. आज आपला 4था दिवस आहे आणि आज आपण पाहणार आहोत ते परमात्म्याची 3 दिव्य कर्तव्ये. जसं काल आपण पाहिलं की शिवबाबा आपल्याला ज्ञान देतात आहे, परंतु शिवबाबांची जी विशेषता आहे की शिवबाबा हे अशरीरी आहेत, बाबांना स्वतःचं शरीर नाही आहे. आणि जर मुलांना ज्ञान द्यायचं झालं तर बाबा परमधाम घरामधून जरी बाबांनी किती प्रयत्न केला तरी आपण त्यांचं ज्ञान ग्रास करू शकत नाही, धारण करू शकत नाही, कारण की तेवढी क्षमता आपल्यामध्ये नाही आहे. आपली बुद्धिरूपी अँटेना जी आहे ती प्रॉपरपणे सेट नाही आहे आणि त्यामुळे आपण बाबांकडून ते ज्ञान धारण करू शकत नाही आहे. आणि अशामुळे आपण प्रेरणेकडून ते ज्ञान तर काही शिवबाबांकडून घेऊ शकत नाही आणि आपल्याला जी भाषा कळते ती मनुष्याचीच भाषा कळते, कोणत्याही प्राणी पशु पक्ष्यांची भाषा कळत नाही आहे. आणि म्हणून परमात्म्याने त्याचं कार्य करण्यासाठी अशा काही देवतांची निर्मिती केली आणि त्या देवतांच्या आधारे त्यांनी त्याचं कार्य केलं. या परमात्मा शक्तीला आपण इंग्लिशमध्ये गॉड म्हणतो. गॉड अर्थात GOD गॉड अर्थात G फॉर जनरेशन, O फॉर ऑपरेटर आणि D फॉर डिस्ट्रक्टर. अर्थात शिवबाबांचं जे कार्य आहे स्थापना, पालना व विनाश. तर शिवबाबा जे कार्य करतात स्थापना, पालना आणि विनाश या कार्यासाठी तीन देवताची निर्मिती करतात. त्यामधले ब्रह्माद्वारा स्थापना, विष्णूद्वारे पालना आणि शंकराद्वारे विनाश. त्याचं गायन आजपर्यंत आपण ऐकलेलं आहे. कारण शिवबाबांना त्यांचं हे कार्य करण्यासाठी कोणत्या तरी माध्यमांची गरज पडेल आणि ही ती 3 माध्यमं आहेत, ह्या 3 त्या देवता आहेत. मग आता ज्याप्रमाणे तुम्ही चित्रामध्ये पाहत आहात की शिवबाबा कसे ब्रह्माद्वारे स्थापना, विष्णूद्वारे पालना आणि शंकराद्वारे विनाश करत आहेत. मग इथे जे ब्रह्माचं रूप दाखवलेलं आहे तर त्यामध्ये तुम्ही पाहाल तर ती एक साधारण व्यक्ती दाखवली आहे. आणि आजपर्यंत आपण भक्तिमार्गामध्ये जे पाहिलं तर ब्रह्मा जो देवता दाखवलेले आहे ती वृद्ध दाखवलेली आहे. कमल आसनावर विराजमान, हातामध्ये गीता शास्त्र असलेलं आणि कमलपुष्पावर जी बसलेली आहे अशी वृद्ध देवता, दाढी मिशा जे आहेत त्यांच्या पांढऱ्या दाखवल्या, सफेद दाखवलेल्या आहेत आणि ती देवता म्हणजे ब्रह्मा देवता असं दाखवलेलं आहे. आणि इतर देवदेवता पाहिले तर सगळ्यात तरुण दाखवलेल्या आहे, विदाऊट दाढी मिशा दाखवलेल्या आहेत. मग ते वृद्धत्व का दाखवलेलं आहे? स्पेशली ब्रह्मानाच ते वृद्धत्व का दाखवलेलं आहे? तर परमात्म्याने त्याचं हे विश्वकल्याणाचं कार्य करण्यासाठी ज्या शरीराचा आधार घेतला किंवा ज्यामध्ये परकाया प्रवेश केला ते तन, ते शरीर म्हणजे या व्यक्तीचं तन आहे, ज्यांना आपण या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मा या नावाने संबोधतो. प्रजापिता ब्रह्मा यांच्या वयाच्या 60व्या वर्षी शिवबाबांनी त्यांच्या तनामध्ये येऊन हे ज्ञान देण्याची सुरुवात केली. वयाचं 60 वर्ष म्हणजे साधारणपणे 1936 साली शिवबाबांनी प्रथम ब्रह्मातनामध्ये प्रवेश केला. आता असा प्रश्न पडतो की मग यांनाच का दाखवले? तर त्यावेळेस तर खूप सारे महात्मे, साधू, संन्यासी होते किंवा लहान मुलं होती, मग त्यांच्या तनाचा आधार का नाही घेतला? परमात्म्याने यांचाच तनाचा आधार का घेतला? असं म्हणतात की कोणत्याही कार्यासाठी जेव्हा ईश्वर एखाद्या व्यक्तीला निमित्त बनवतो तर त्यामध्ये ऑलरेडी त्या विशेषता असतात आणि म्हणूनच त्या कार्यासाठी ती व्यक्ती निमित्त बनते. ईश्वराकडून तिला निमित्त बनवलं जातं. म्हणजे ईश्वर कोणतंही कार्य करताना जे माध्यम निवडतं ते माध्यम निवडण्यामागचा त्याच्या मागचा जो हेतू असतो तो त्याच्यामध्ये असलेल्या विशेषतांचा वापर करून घेणं. त्याचप्रमाणे इथेही शिवबाबांनी जे ब्रह्मांचं तन निवडलं, या ब्रह्मांमध्येही अशा काही विशेषता होता की ज्याचा वापर शिवबाबांना या विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये करायचा होता. आणि म्हणून या ब्रह्माबाबांची जर जीवन कहाणी आपण पाहिली तर आपल्याला हे लक्षात येईल की का ब्रह्मांनाच निवडलं गेलं. ब्रह्माबाबांचं जे लौकिक नाव होतं ते दादा लेखराज कृपलानी. बाबा हे सिंध घराण्यातले होते. आता पाकिस्तानमधील कराची आणि पूर्वी भारत पाकिस्तान जेव्हा एकत्र होतं तेव्हा सिंध हैदराबाद या नावाने जो प्रदेश तिथे
होता त्या प्रदेशामध्ये, त्या स्थानामध्ये बाबांचा हिऱ्या जवाहरांचा व्यापार होता. म्हणजे हिऱ्या जवाहरांचा व्यापार याचा अर्थ बाबा श्रीमंत होते, बाबांकडे पैसा होता. पैसा असल्यामुळे समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा याही गोष्टी होत्या. सांसारिक प्रवृत्ती होते, बाबांचा विवाह झालेला होता, बाबांना मुलंही होते. म्हणजे सांसारिक प्रवृत्तीचा अनुभव होता, समाजामधील व्यवहारांचा त्याला अनुभव होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे श्रीमंत असूनसुद्धा, व्यवहार असूनसुद्धा, व्यवहारामध्ये पुढे असूनसुद्धा बाबा हे खूप चांगले भक्त होते. म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 12 गुरु केलेले होते आणि त्या 12 गुरूंचं दररोज त्यांच्याकडे काही ना काहीतरी प्रवचन कीर्तन हे चालू असायचं. बाबांची अशी मान्यता होती की गुरुची आज्ञा ही अंतिम आज्ञा. त्यामुळे गुरु जे सांगेल ते न त्याच्यावर विचार करता ते लगेच ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे ब्रह्माबाबांना भक्तीचाही अनुभव होता. बाबांचा व्यापार एवढा विस्तारित होता की कलकत्ता, मुंबई, काशी, बनारस या ठिकाणी त्यांच्या पार्टनरशिपमध्ये हा व्यापार चालू होता, व्यवहार त्यांचा बिझनेस चालू होता. म्हणजे साधन संपत्ती सगळं काही भरपूर होतं. राजा महाराजांच्या घरी बाबांचं येणं जाणं होतं, समाजामध्ये प्रतिष्ठा होती आणि एकीकडे भक्तीही खूप होते. म्हणजे लौकिक दुनियेचा अनुभवसुद्धा होता, तर त्यामध्ये धार्मिकतासुद्धा बाबांकडे खूप भरलेली होती. म्हणजे अनुभवाने संपन्न होते. आणि मग त्या भक्तिमार्गामध्ये सुद्धा जी ब्रह्मदेवता दाखवतात ती वृद्ध दाखवतात. तर वृद्धत्व हे अनुभवाची निशाणी. आपल्याकडे एक वाक्य बोललं जातं ना की आपले केस उगीच पांढरे नाही झाले, अर्थात आपण अनुभवाने संपन्न झालेले आहोत याची निशाणी म्हणजे पांढरे केस होणे. म्हणजे ब्रह्मा हे जे काही व्यक्तिमत्व आहे ते पूर्वीपासूनच अनुभवाने संपन्न होतं आणि म्हणून शिवबाबांनी त्यांच्या तनामध्ये प्रवेश केला. दुसरी त्यांची जी विशेषता आहे की जेव्हा ब्रह्माबाबांना कळलं की शिवबाबांनी आपल्या तनाचा वापर हा विश्वकल्याणाच्या कार्यासाठी करण्यासाठी घेतलेला आहे, त्यावेळेस ब्रह्माबाबांकडे असलेली कोट्यवधी संपत्ती, ज्याचं आजच्या दुनियेमध्ये जर मोजमाप केलं तर ती कितीतरी अरब भरेल, ती संपत्ती त्यांनी यज्ञामध्ये लावली. एक धकपणे लावले. म्हणजे त्यांनी त्याच्यावर विचार केला नाही की मी सगळी संपत्ती कशी देणार, कारण की त्याने ती स्वतःच्याही नावावर ठेवली नाही. तर त्यांच्याकडे ज्या सत्संगामध्ये 10 माता येत होत्या, त्या 10 मातांचा एक ट्रस्ट स्थापन केला आणि त्या ट्रस्टच्या नावे ती संपत्ती केली. जसं या संस्थेचं पूर्वी नाव जे होतं ओम मंडली, तर त्या ओम मंडली ट्रस्टच्या नावे ही संपत्ती ब्रह्माबाबांनी केली. मग त्याच्यासाठी त्यांनी मागचा पुढचा विचार केला नाही. म्हणजे आज आपण साधं उदाहरण घ्या, आपण मंदिरामध्ये पेढ्याचा बॉक्स घेऊन गेला तर पूर्ण पेढ्याचा बॉक्स देवापुढे नाही ठेवत, एकच पेढा ठेवतो, बाकीचा घरी घेऊन येतो. म्हणजे आपण आपल्या स्वतःचा घरच्यांचा विचार करतो. पण ब्रह्माबाबांनी हा विचार केला नाही. याचा अर्थ ब्रह्माबाबांमध्ये ती त्यागी वृत्ती होती, समर्पण भाव होता, म्हणून शिवबाबांनी त्यांचा आधार घेतला, त्यांच्या तनाचा आधार घेतला. तिसरी जी गोष्ट होती की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या धनाच्या आधारे एखाद्या संस्थेची, एखाद्या यज्ञाची स्थापना होते, तेव्हा त्या व्यक्तीचं त्या संस्थेवर पूर्णपणे वर्चस्व असतं. म्हणजे तो म्हणेल ती पूर्व दिशा, त्याला स्वतःला वैयक्तिक रूपामध्ये काही करावं लागत नाही, त्याच्या मागे त्याची सेवा करण्यासाठी खूप सारे शिष्यगण असतात. परंतु ब्रह्माबाबांनी एवढं सगळं देऊनसुद्धा, धन देऊनसुद्धा, तन देऊनसुद्धा, मन देऊनसुद्धा ब्रह्माबाबांनी कधी कुणाकडून सेवा घेतली नाही. उलट ब्रह्माबाबा स्वतः सेवा करायचे. म्हणजे जेव्हा यज्ञाची स्थापना झाली 1936 साली आणि त्यानंतर यज्ञामध्ये 350 ब्रह्मवस्त जे आहे ते आले, तर सगळे मिळून सेवा करायचे आणि त्यामध्ये बाबा स्वतः सामील व्हायचे, पुढाकार घ्यायचे. म्हणजे बाबांनी सगळ्या प्रकारची सेवा केली. बाबांनी कपडे शिवायचं काम केलं, बाबांनी झाडून लावायचं काम केलं, बाबांनी गौऱ्या थापायचं काम केलं, चप्पल शिवायचं काम केलं. म्हणजे त्यांनी असा विचार केला नाही मी एवढा मोठा आहे, मी एवढी खालच्या लेवलची कामं कशी करू. म्हणजे सगळी कामं, सगळी सेवा जी आहे त्यांनी सेवाभावी वृत्तीने केली. म्हणजे निरहंकारी वृत्ती हे ब्रह्माबाबांचं तिसरं वैशिष्ट्य होतं. चौथं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे ब्रह्माबाबांनी जे काही शिवबाबांनी सांगितलं ते पहिलं स्वतःच्या आचरणात आणलं. म्हणजे जसं आपला पहिला जो पाठ होता स्वपरिचयाचा पाठ, आता आपल्याकडे तुम्हाला दाखवायला पिक्चर्स आहेत, तुम्ही नेटवर सर्च करू शकता, आपल्याकडे खूप सारे साधन आहेत, आपल्याला खूप जण सांगणारे आहेत, परंतु ब्रह्माबाबांना सांगणारं तर कोणीच नव्हतं ना. आणि त्यामुळे ब्रह्माबाबांनी खूप सारा अभ्यास त्याच्यावर केला. म्हणजे आत्मिक स्मृतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी स्वतः वह्याच्या वह्या भरवल्या. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, असं लिहून 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 त्यांनी स्वतःला घोटून पक्कं केलं. म्हणजे अभ्यास केला खूप आणि अभ्यासाच्या आधारे आपली स्थिती बनवली. आणि जेव्हा जेव्हा त्यामुळे कोणी ब्रह्माबाबांच्या समोर जायचं ना, तर बाबांची ती स्थिती जाऊन ते सुद्धा स्वतःच्या देहाचं भान विसरून जायचं. एवढा बाबांनी अभ्यास केला. म्हणजे अभ्यासू वृत्ती. म्हणजे पहिलं आहे ते म्हणजे अनुभवाने समृद्ध, दुसरं
दुसरा आहे त्यागी वृत्ती, तिसरा आहे निरंकारी वृत्ती आणि चौथा आहे अभ्यासू वृत्ती. या ब्रह्माबाबांना असलेल्या विशेषता होत्या आणि म्हणूनच ब्रह्माबाबांचं तन हे शिवबाबांनी विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये निवडलं. ब्रह्माबाबांनी जे काही ज्ञान शिवबाबांनी त्यांच्या मुखाद्वारे दिलं ते ब्रह्माबाबा लिखित स्वरूपामध्ये लिहून ठेवायचे. जे काही मुखामधून बोललं जायचं ते लिखित स्वरूपामध्ये लिहिलं जायचं आणि मग त्याच्यावर बाबा अभ्यास करायचे आणि अभ्यासाच्या आधारे स्वतःला धारणामूर्त बनवण्यासाठी ते खूप प्रयत्नशील होते आणि म्हणूनच ब्रह्माबाबा हे यज्ञाचे फाउंडर म्हणून आज आपण त्यांना ओळखतो, संस्थापक म्हणून त्यांना ओळखतो. कारण की शिवबाबांना तर कोणी पाहू शकत नाही, पण व्यक्तिरूपामध्ये तर ब्रह्माबाबाच होते आणि म्हणून ब्रह्माच्याद्वारे हे कार्य करण्यासाठी शिवबाबांनी सुरुवात केली. आता ब्रह्माबाबा हे 18 जानेवारी 1969 साली त्यांनी ह्या शरीराचा त्याग केला. मग हे त्याग केल्यानंतरसुद्धा ह्या संस्थेचं कार्य जे आहे थांबलं नाही. कारण हे कार्य कोणा व्यक्तीचं नव्हतं, तर त्या सर्वोच्च शक्तीचं ते कार्य होतं. जसं आपण पाहतो की एखाद्या संस्थेचा जो संस्थापक असतो तो जेव्हा निघून जातो किंवा तो जेव्हा मृत्यूला प्राप्त होतो त्यानंतर त्या संस्थेचं कार्य आपोआपच काय होतं, मंदावतं. परंतु इकडे उलट झालं की ब्रह्माबाबा गेल्यानंतर तर कार्य अजून वाढलं. कारण की ब्रह्माबाबांनी सुद्धा सूक्ष्म रूपामध्ये, कारण की शरीर रूपामध्ये तर सुद्धा मर्यादा येतात, परंतु सूक्ष्म रूपामध्ये सुद्धा शिवबाबांनी ब्रह्माबाबांनी मिळून खूप मोठं कार्य केलं आणि मग भारतापुरती मर्यादित असणारी संस्था नंतर देशाविदेशामध्ये ती पसरली आणि आज 140 देशामध्ये ब्रह्माकुमारीची सेंटर्स जे आहे ज्ञान आणि राजयोगाची शिक्षा देण्याचं कार्य करत आहे. कारण ते त्या सर्वोच्च शक्तीचं कार्य आहे. म्हणून ब्रह्माद्वारे ज्यांनी ज्ञान घेतलं त्यांना ब्रह्माकुमार आणि कुमारी म्हटलं जातं आणि म्हणून विद्यालयाचं नावसुद्धा काय आहे, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय असं नाव या विद्यालयाचं आहे. आता म्हणतानाच काय म्हटलं गेलं, ब्रह्माकुमारी. मग बऱ्याच जणांना प्रश्न काय पडतो की इथे जास्तीत जास्त बहुतेक लेडीजच येतात, जेंट्स तर कोणी येत नाही. तर असं काही नाही आहे, इथं माता आणि भाई असे दोघंही येतात. फक्त मातांचं प्रमाण हे जास्त काय आहे, तर ईश्वराने हे जे कार्य करण्यासाठी ज्यांना आधार बनवलं त्या जास्तीत जास्त माता आहेत. म्हणजे जगामधील एकमेव अशी संस्था असेल की जिच्या प्रत्येक शाखेचं संचालन जे आहे ह्या माता आणि भगिनी करतात. कारण की ईश्वराने स्त्रीमधील जे सुप्त गुण होते त्याच्यामध्ये असलेली सहनशक्ती, त्याच्यामध्ये असलेली सामावण्याची शक्ती, त्याच्यामध्ये असलेली ॲडजस्ट करण्याची शक्ती, त्याच्यामध्ये असलेली प्रेमाची शक्ती, त्याच्यामध्ये असलेली प्रसार करण्याची शक्ती, या सर्व शक्तींचा वापर या विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये करून घेतलेला आहे. आणि ह्या विश्व परिवर्तनाची जबाबदारी आहे स्पेशली मातांकडे दिली आहे. आणि जे भाई लोक आहे तर ह्या मातांना ह्या शिवशक्तींना सपोर्ट करण्याचं, आधार देण्याचं, पाठिंबा देण्याचं कार्य करत आहे. आणि म्हणून स्पेशली ब्रह्माकुमारी हे नाव विद्यालयाच्या मुख्य नावामध्ये इन्क्लूड आहे. परंतु हे सर्वांसाठी खुलं आहे, असं नाही की फक्त माताच येऊ शकतात. तर हे जे ब्रह्माबाबा आहे या ब्रह्माबाबांनी जे काही त्यांच्यामध्ये गुण होते, जे उपजतच गुण होते त्याचा वापर तर स्वतःच्या व्यवहारामध्ये केला, पण आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा त्यांना ह्या गुणांची खूप अनुभूती, या गुणांची खूप मदत मिळाली आणि त्या गुणांच्या आधारे ते स्वतः संपूर्ण बनण्यासाठी स्वतःला तयार करू लागले. महाश्री ब्रह्माबाबा जसं आपण मगाशी पाहिलं 18 जानेवारी 1969 साली त्यांनी त्यांच्या स्थूल देहाचा त्याग केला. मग ब्रह्माद्वारे शिवबाबांनी जे ज्ञान दिलं ते ज्ञान प्रत्येकाने आपापल्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये धारण करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. मग आज 84 वर्षापासून हे ज्ञान देण्याचं कार्य शिवबाबांचं चालू आहे आणि प्रत्येकजण आपापल्या बुद्धीच्या आधारे ते ज्ञान जीवनामध्ये धारण करत आहे आणि जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी स्वतःला तयार करत आहे. मग असं पाहिलं तर परमात्मा हा सर्वोच्च आहे आणि सर्व शक्तिमान आहे. तो विदिन सेकंदामध्ये विश्वाचं परिवर्तन करू शकतो, या दुःखदायी सृष्टीला सुखदायी बनवू शकतो. परंतु शिवबाबा म्हणतात मी तसं करू शकत नाही. कारण की शिवबाबांचाच एक गुण आपण पाहिला की शिवबाबा कशा आहेत, सर्वोपरी आहेत. ते जन्म मृत्यू किंवा पाप पुण्य, निंदास्तुती, मान अपमान याच्या कोणत्याही चक्रामध्ये येत नाही आणि त्यामुळे ते सगळ्या मुलांना एकाच दृष्टीने पाहतात की ही माझी आत्मिक मुलं आहेत. आणि त्यामुळे जेव्हा
तेव्हा जर विश्व परिवर्तनाचं कार्य करून नवीन सुखदायी सृष्टी स्थापन करण्याची जर वेळ बाबांवर आली तर बाबांना देताना सगळ्यांना एकसारखं द्यावं लागेल, कुणालाही कमी जास्त देऊन चालणार नाही. कारण की बाबा म्हणतात ते सगळी माझीच मुलं की जसं वडिलांकडे जे प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीवर सगळ्या मुलांचा समसमान हक्क असतो ना. एक मुलगा चांगला आणि एक मुलगा वाईट आहे, मग चांगल्याला जास्त आणि वाईटाला कमी असं होत नाही, तर समसमान हक्कामध्येच घ्यावं लागतं. तसं शिवबाबांकडे जाय ते बाबांना सगळ्यांना समप्रमाणात द्यावं लागेल. आणि मग ज्या व्यक्तीने आयुष्यभर चांगली कर्म केली तिला पण तेवढंच मिळेल, आणि ज्या व्यक्तीने आयुष्यभर वाईट कर्म केले तिला पण तेवढंच मिळेल. आणि त्यामुळे काय होणार आहे, आपला चांगल्या कर्मावरचा विश्वास सोडून जाईल. आणि म्हणून बाबा कधीही असं करत नाही. म्हणून बाबा म्हणतात मी कृपा करणार नाही, मी आशीर्वाद करणार नाही, मी तुम्हाला रस्ता दाखवण्याचं कार्य करेन, मी तुमचा पथप्रदर्शक बनेन, मी तुम्हाला मार्गावर कसं चालायचं ते शिकवेल, परंतु तुम्हाला चालायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. दोन रस्ते आहेत, एक सत्याचा आहे, एक असत्याचा आहे. सत्यावर चालल्यावर काय फायदा होणार आहे, असत्यावर चालल्यावर काय फायदा होणार, हे दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगेल. परंतु निवडण्याची जी प्रक्रिया आहे ती स्वतंत्रताची आहे, ती सर्वस्वी तुमची आहे. आणि म्हणून बाबा शिक्षा देतात ते, म्हणजे ज्याप्रमाणे शाळेमध्ये शिक्षक शिकवण्याचं काम करतात, कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, कोणते परीक्षेमध्ये येणार आहेत हे विद्यार्थ्यांना सांगतात, परंतु शिक्षक कधी विद्यार्थ्याचा पेपर लिहित नाही, किंवा शिक्षक कधी त्याच्यामध्ये प्रत्येकाला माझ्या आवडीचं स्टुडंट आहे म्हणून याला जास्त मार्क आणि हा नाही आहे तर याला कमी मार्क असं करत नाही. जो ज्या प्रकारे पेपर लिहितो त्या प्रकारे त्याला मार्क पडतात. तर या ठिकाणी शिवबाबा आपल्याला शिक्षा देण्याचं कार्य करतात, ते कोणालाही कृपा किंवा आशीर्वाद देण्याचं कार्य करत नाही आहे. आणि म्हणून आपल्याला बनायला वेळ लागतो आहे. आपण जो पुरुषार्थ करतो आहे, जो अभ्यास करतो आहे त्याच्यामध्ये कुठेतरी कमीपणा आहे, त्यामुळे आपण परिपूर्णत्वाला प्राप्त करत नाही आहे. कारण की जसं आपण काल पाहिलं की राजयोगाच्या आधारेच आत्मा संपूर्ण पवित्र बनणार आहे, राजयोगाच्या आधारेच आत्म्यामध्ये संपन्नता येणार आहे. पण ती संपन्नता येण्यासाठी आपण संपूर्ण स्थितीमध्ये राहणं, आत्मिक स्मृतीमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. परंतु आत्मिक स्मृती आपल्याला राहत नाही आहे. आपण व्यवहारामध्ये, संसारामध्ये, अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप स्वतः अटॅच झालो असल्यामुळे आपला योग साधनेमध्ये खूप अडथळा निर्माण होतो आहे. आणि त्यामुळे परिपूर्णत्वाकडे जाण्याचा जो आपला हा प्रवास आहे तो थोडा अडखळत होत असल्यामुळे आपण संपूर्णतेच्या समीप जात नाही. आणि म्हणून ह्या कार्याला काय होतं आहे, उशीर लागतो आहे. उशीर म्हणता येणार नाही, त्या वेळेतच होतं आहे, परंतु ते हळूहळू होत आहे. परमात्म्याने विदिन सेकंदामध्ये जे करायचं काम आहे ते प्रत्येकाच्या अभ्यासाच्या आधारे होत आहे. आणि जेव्हा हे कार्य पूर्ण होईल, अर्थात आपण संपन्न बनू, आपण समृद्ध बनू, आपण संपूर्ण पवित्र बनू, संपन्न अवस्थेला प्राप्त करू, तेव्हा आपण ही जी काही पुराणी दुःखाची दुनिया आहे ही सोडून आपण नवीन दुनियेमध्ये जाऊ शकतो. आणि ह्या नवीन दुनियेच्या साठी बाबा आपल्याला तयार करत आहेत. म्हणजे जेव्हा मी नवीन दुनियेमध्ये जाईल तर तिथे जे काही राज्य कारभार असणार आहे तो सांभाळण्याची क्षमता, ते सांभाळण्याचे गुण जर आहे ते मला आत्ताच धारण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून जसं पाहिलं आपण की विद्यालयाचं लक्षच असं आहे की नर ऐसी करणे करे सो नर का नारायण बने व नारी ऐसी करणी करे सो नारी किसी लक्ष्मी बने. हे विद्यालयाचं मोटो आहे, हे मुख्य ध्येय आहे. आणि मग नारायणा समान जर मला बनायचं असेल तर मला माझ्यामधले अवगुण काढायला लागते. लक्ष्मी समान जर मला बनायचं असेल तर मला माझ्यामधल्या वाईट गुणांना, वाईट कमी कमजोरींना काढून टाकावं लागेल. आणि ही प्रक्रिया जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हळूहळू विनाशाचं कार्यसुद्धा चालू राहणार आहे. मग जेव्हा आपण परिपूर्ण बनू तेव्हा शिवबाबा आपल्यासाठी नवीन दुनियेची निर्मिती करतील, ज्याला आपण स्वर्ग, सतयुग किंवा सुखधाम या नावाने संबोधतो. तर स्वर्ग किंवा सत्युग आणि नर्क किंवा दुःखधाम याच्यामध्ये फरकच त्याच्या अर्थामध्ये सामावला आहे. सुखधाम म्हणजे जिथे सर्वकडे सुख आहे आणि दुःखधाम म्हणजे जिथे सगळीकडे दुःख आहे. आणि म्हणून आत्ताची दुनिया ही दुःखाची दुनिया आहे, तर येणारी दुनिया ही सुखाची दुनिया असेल. आजपर्यंत कोणी व्यक्ती गेला तर आपण काय म्हणायचो, तो स्वर्गवासी झाला. परंतु आजपर्यंत कोणी आपल्याला सांगायला आलेलं नाही की स्वर्गवासी झाला म्हणजे नेमका कुठे गेला, मग स्वर्गामध्ये काय असतं. फक्त स्वर्गाचं वर्णन काय केलेलं आहे की तिथे सगळीकडे सुख असतं, कोणत्याही प्रकारचं दुःख नसतं. परंतु कशा प्रकारे सुख असतं हे कोणी सांगितलेलं नाही आहे. आजपर्यंत कोणतंही विज्ञानाचे साधन स्वर्गाचा शोध लावू शकलेलं नाही आहे. म्हणून शिवबाबा म्हणतात स्वर्ग वरती नाही आहे आणि नरक खाली नाही आहे. स्वर्ग आणि नरक या पृथ्वी तलावरच आहे. आत्ताचे आहे ते दुःख आहे, सगळीकडे अत्याचार, पापाचार, स्वैराचार, भ्रष्टाचार आहे. आणि म्हणून ही दुःखाची दुनिया आहे, म्हणून याला आपण नरक म्हणूया. आणि याच्या अपोजिटची दुनिया असेल जिथे शांती असणार आहे, जिथे स्वतंत्रता असणार आहे, जिथे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार
भ्रष्टाचार नसणारे, सगळे खूप प्रेमाने एकमेकांशी राहणार आहे, जिथे सुख समृद्धी संपन्नता असणारे, अशी सुखाची दुनिया म्हणजे सुखधाम आहे किंवा स्वर्ग आहे. आणि अशा स्वर्गीय सृष्टीचा जो प्रथम महाराज आहे तो म्हणजे विष्णू. आणि म्हणून चित्रामध्ये तुम्ही पाहत असाल की मध्यभागी विष्णूचं चित्र दाखवलं आहे आणि त्याला 4 हात दाखवलेत, म्हणून विष्णू चतुर्भुज असं म्हटलं जातं. विष्णू चतुर्भुज दाखवलेला म्हणजे 4 हाताचा दाखवलेला आहे. वास्तविक पाहता 4 हाताची कोणतीही देवता नसते, तर 2 हात लक्ष्मीचे आणि 2 हात नारायणाचे, यांचं प्रतीक, यांचं कंबाईंड रूप म्हणून विष्णू चतुर्भुज दाखवलेला आहे. तर सत्युगामध्ये जी प्रवृत्ती असणारे ती संसारी प्रवृत्ती असणारे, तिथे सुद्धा पती पत्नींचं रिलेशन असणारे, परंतु जी प्रवृत्ती असणारे ती पवित्र प्रवृत्ती असणारे आणि राजा राणी हे प्रजेची पालना करतात आणि म्हणून विष्णूद्वारे त्या प्रजेची पालना असं म्हटलं जातं. म्हणून विष्णू हा पालनकर्ता आहे असं म्हटलं जातं. म्हणून ब्रह्मा बाबाच्या मुखाद्वारे जे ज्ञान आपण धारण करू त्यांच्या आधारे आपण त्या सुखधामामध्ये जाण्याच्या लायक बनू शकतो, त्याच्या आधारे आपण स्वतःला कॅपेबल बनू शकतो. म्हणून स्वर्गाची दुनिया आता येत आहे आणि त्या दुनियेमध्ये जाण्यासाठी आपण स्वतःला तयार केलं पाहिजे. मग आता तुम्ही पाहाल की इथे विष्णूच्या हातामध्ये 4 हातामध्ये 4 प्रकारचे अलंकार म्हणा किंवा शस्त्र दाखवलेले आहेत. म्हणजे 2 हातामध्ये शस्त्र आहेत, तर 2 हातामध्ये 2 वेगळ्या वस्तू आहेत. तर एका हातामध्ये आपण पाहतो सुदर्शन चक्र आहे, तर दुसऱ्या हातामध्ये गदा आहे, तिसऱ्या हातामध्ये शंख आहे आणि चौथ्या हातामध्ये आहे ते कमलपुष्प आहे. तर हे विष्णूच्या हातामध्ये का दाखवले गेलं आहे? आता वास्तविक पाहता सत्युग म्हणजे सुखाची दुनिया, तिथे कोणी कोणाशी भांडणार नाही, कोणी कोणाशी लढाई करणार नाही. मग सुदर्शन चक्र आणि गदेची काय गरज आहे? तर या गोष्टी हातामध्ये दाखवण्याचा भाव जो आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. ॲक्च्युली आपण आत्ता जे ब्रह्मकुमार कुमारी बनलेलो आहोत त्यांच्यासाठी ती अलंकार रूपामध्ये दाखवलेल्या गोष्टी आहेत. आत्ता या ठिकाणी शिवबाबा आपल्याला जी शिक्षा देतात ते 4 विषयाच्या आधारे देतात. आपल्याकडे 4 विषय आहेत. पहिला विषय आहे तो म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानाचं प्रतीक म्हणजे स्वदर्शन चक्र हे आपण पाहतो की विष्णूच्या हातामध्ये दाखवलेलं आहे. तर स्वदर्शन अर्थात स्वतःचा परिचय, याचं ज्ञान बाबा आपल्याला देतात की मी कोण आहे, मी कोठे राहतो, मी कसं कार्य करतो. जेव्हा आपण स्वदर्शन चक्र फिरवतो तेव्हा आपण स्वतःला ओळखतो की माझ्यामध्ये किती चांगलेपणा दडलेला आहे आणि किती वाईटपणा आहे, माझ्यामध्ये किती सद्गुण आहेत आणि माझ्यामध्ये किती अवगुण आहेत, हे आपण स्वतःचं पाहू शकतो. म्हणून आपण काय म्हणतो, मोरा मन दर्पण केला आहे. म्हणजे आपण आपल्या मनरूपी दर्पणामध्ये पाहिलं तर आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गुणांचे आपल्याला पाहता येतात आणि त्याच्या आधारे आपण स्वतःमध्ये परिवर्तन करू शकतो. आणि म्हणून ज्ञान पण सुद्धा दर्पण आहे, म्हणून स्वदर्शन चक्र हे ज्ञानाला दर्शवते. दुसरं आहे ते म्हणजे गदा. आता पहा की पौराणिक ग्रंथामध्ये जे दाखवलेलं आहे किंवा पौराणिक गोष्टीमध्ये ते दाखवले की जे शक्तिशाली आहेत त्यांच्या हातामध्ये गदा हे शस्त्र दाखवले. म्हणजे पहिले हनुमानाच्या हातामध्ये दाखवले, नंतर भीमाच्या हातामध्ये दाखवलेलं आहे. हे सगळ्यात शक्तिशाली होते. म्हणजे गदा हे शक्तीचं प्रतीक आहे, तर योगसुद्धा शक्तीचं प्रतीक आहे. म्हणून दुसरा जो विषय आहे तो म्हणजे योग बल. बल म्हणजे शक्ती, म्हणून योग साधनेचं प्रतीक, योग बलाचं प्रतीक म्हणून गदा दाखवलेलं आहे. तर जेव्हा आपण आपल्यामध्ये योग बल जमा करतो तेव्हा आपण विकारांवर विजय मिळवतो. काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, मत्सर, द्वेष, घृणा हे जे काय विकार आहेत यांना आपण पूर्णपणे मारून टाकू शकतो, पूर्णपणे त्यांना नष्ट करू शकतो. आणि त्या विजयाचं प्रतीक म्हणून गदा योगशक्तीचं प्रतीक म्हणून दाखवलेलं आहे. तिसरं आहे ते म्हणजे शंख. आता शंखाबद्दल असं म्हटलं जातं की पहाटे पहाटे मंदिरामध्ये शंख फुंकला जातो, कारण की शंखाचा आवाज हा सगळ्यात पवित्र ध्वनी असं म्हटलं जातं. म्हणजे शंखाचा संबंध जो येतो तो वाणीशी येतो, आवाजाशी येतो. आणि म्हणून आपल्याला जे जे काही चांगलं हवं आहे ते वाणीद्वारे आपण दुसऱ्यांना दिलं पाहिजे. पण आपल्याकडे काय म्हणतात, जे जे आपण आसी थ्यावे ते ते दुसऱ्याशी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जनांशी. म्हणजे जे जे काही चांगलं मला माहिती आहे ते मला दुसऱ्यांना द्यायचे आणि त्यांना शहाणं करून सोडायचं, म्हणजे त्यांना सुद्धा ज्ञानी बनवायचे. अर्थात शंख हे सेवेचं प्रतीक आहे. असं म्हटलं जातं ज्ञानदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. जेवढं तुम्ही ज्ञानदान द्याल तेवढं त्या ज्ञानदानाने तुम्ही संपन्न बनाल. आणि म्हणून जे जे काही चांगलं मला शिवबाबा सांगतात ते जे जे जीवन घडवण्यासाठी गरजेचं आहे ते ज्ञान मला स्वतः तर धारण करायचंच करायचं आहे, परंतु ते ज्ञान दुसऱ्यांना देऊन दुसऱ्यांची सुद्धा सेवा करायची आहे. आणि म्हणून हे सेवेचे प्रतीक म्हणून शंख हा तिसऱ्या हातामध्ये दाखवलेला आहे. आणि चौथ्या हातामध्ये दाखवले ते म्हणजे कमलपुष्प. तर कमलपुष्प हे जे आहे ते येतं नेहमी
चिखलामध्ये. पण चिखलामध्ये येऊनसुद्धा ते कसं असतं, चिखलापासून अलिप्त असतं, न्यारं आणि प्यारं असतं. तसं आत्ता आपण जे राहतो आहे ते संसाररूपी चिखलच आहे. म्हणजे तिथे अनेक वाईट प्रवृत्ती आहेत, भ्रष्टाचार आहे, अत्याचार आहे, पापाचार आहे. अशा चिखलाच्या दुनियेमध्ये, अशा दलदलीच्या दुनियेमध्ये आपण राहत आहोत. परंतु राहत असतानासुद्धा त्यातून आपल्याला अलिप्त राहायचं आहे, न्यारं आणि प्यारं राहायचं आहे. म्हणजे त्या दुनियेचा लवलेशही आपल्याला झाला नाही पाहिजे, टचही आपल्याला झाला नाही पाहिजे. असं न्यारे आणि प्यारेपणचं प्रतीक किंवा शुद्धतेचं प्रतीक म्हणजे कमलपुष्प आहे. पवित्र प्रवृत्ती मार्गाचं प्रतीक म्हणजे कमलपुष्प आहे. तर आपण या संसारामध्ये राहून, कलियुगामध्ये राहूनसुद्धा न्यारं आणि प्यारं राहू शकतो. आपण वाईट गुणांपासून, वाईट विचारांपासून आपण स्वतःला संरक्षित करू शकतो. तर या पवित्रतेची निशाणी म्हणून कमलपुष्प जे आहे ते चौथ्या हातामध्ये दाखवलेलं आहे, की जे प्राप्त करण्यासाठी आपण आत्ता ह्या वर्तमान समय अभ्यास करत आहोत, ज्याला आपण नेहमी म्हटलं की आपण पुरुषार्थ करत आहोत. म्हणजे आपल्याला ज्ञानाने संपन्न बनायचे, योगबलाने आपल्याला सशक्त बनायचे, वाणीद्वारे आपल्याला इतरांची सेवा करायची आहे आणि धारणेमध्ये आपल्याला पवित्रतेची धारणा करायची. म्हणून ज्ञान, योग, सेवा आणि धारणा हे आपले 4 सब्जेक्ट जे आहेत त्यामध्ये आपण पूर्णपणे पास बनलं पाहिजे, पूर्णपणे पास विथ ऑनर झालं पाहिजे. तरच आपण सत्युगामध्ये जाण्याच्या लायक, अर्थात तिथे जाऊन विष्णुपदाच्या लायक स्वतःला बनवू शकतो. आणि म्हणून विष्णूद्वारे पालना हे परमात्म्याचं दुसरं कर्तव्य आहे. तिसरं जे कर्तव्य आहे परमात्म्याचं ते शंकराद्वारे विनाश. आता बऱ्याच लोकांची मान्यता अशी आहे की विनाश होणार म्हणजे काय होणार, तर असं म्हणतात की सारी सृष्टी जी आहे ती प्रलय होणार. प्रलय होणार म्हणजे सारी सृष्टी पाण्याखाली जाणार, अशी मान्यता जगामध्ये आहे. परंतु इथे शिवबाबा आपल्याला सांगतात की साऱ्या सृष्टीचा प्रलय होणार नाही आहे, यातला काही भाग हा निश्चितपणे राहणार आहे. आणि मग विनाश कसा होईल, तर विनाशासाठी कारणीभूत अनेक गोष्टी बनणार आहेत. पहिलं तर विनाश जो होईल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे, जे युरोप, आफ्रिका हे जे देश आहेत त्यांचे आपापसामध्ये युद्ध होणार आहे. जसं आपण पाहिलं, पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, तिसरं महायुद्ध होईल. म्हणजे हे देश जे आहे आपापसामध्ये लढूनच या विश्वाचा खूप मोठ्या प्रमाणात विनाश करतील. तर ते कसा करतील, तर आज आपण पाहतो की जी विनाशाची साधनं आहेत ती तयार झालेली आहेत. म्हणजे प्रत्येक देश हा आण्विक शक्तीने संपन्न आहे. प्रत्येक देशाकडे कितीतरी प्रकारची जैविक क्षेपणास्त्र आहेत. आपण पाहतो की पूर्वी साधे तलवारी होत्या, भाले होते, मग तोफगोळे आले, नंतर मग आपण पाहतो पिस्तूल्स आले, मग रायफल्स आले, मग आत्ता बॉम्ब्स आले. आणि आता बॉम्ब्समध्ये सुद्धा हायर कॅपॅसिटी असलेल्या, हायर शक्ती असलेले, हायर पॉवरफुल असलेले बॉम्ब्स आलेत की ज्याचा वापर कोणीही केव्हाही कुठेही करू शकतो. प्रत्येक देशाने आपापली राष्ट्र, आपलं देश हे या आण्विक शक्तीने संपन्न बनवलेले, स्वसंरक्षणासाठी त्यांनी ही साधनं बनवलेली आहेत. मग ती साधनं बनवलेली आहेत तर याचा अर्थ ते तशीच ठेवण्यासाठी बनवलेली नाही आहेत. निश्चितपणे ते त्याचा वापर कधी ना कधीतरी करणार आहे. आणि म्हणून ही विनाशासाठी एक पहिलं कारणीभूत होणार आहे. दुसरं जे कारणीभूत होणार आहे ते म्हणजे प्रकृतीची 5 तत्व. आता प्रकृतीची 5 तत्व म्हणजे काय होईल, तर आपण पाहतो की प्रकृतीची जी 5 तत्व आहे, पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश, ही तत्व कुठे ना कुठेतरी या विनाशाच्या कार्याला हातभार लावणार आहेत. पृथ्वी कशी हातभार लावेल, तर आपण पाहतो भूकंप होईल, सुनामी येईल, ज्वालामुखीचा उद्रेक होईल. याच्या आधारे खूप सारी वित्तहानी, मनुष्यहानी, प्राणहानी ही होणार आहे. कोणत्या काही ठिकाणी जे आहे जलाद्वारे जे आपण पाहतो आपत्ती येते, तर कुठे खूप दुष्काळ आहे, कुठे ओला दुष्काळ आहे, कुठे कोरडा दुष्काळ आहे, कुठे पाणीच चांगलं नाही आहे, पिण्यायोग्य पाणी नाही आहे, पाणी जे आहे ते खराब आहे, अशी स्थिती आहे. म्हणजे पाणीसुद्धा काय करणार आहे, विनाशाला कारणीभूत लावणार आहे. पुढे पुढे खूप मोठे वादळ होतात, त्या वादळामध्ये असंख्य पाण्याची, असंख्य मनुष्यांची हानी होती आहे, आर्थिक नुकसान होते. तर आज थोड्या प्रमाणामध्ये, उद्या जाऊन अजून मोठ्या प्रमाणामध्ये होईल. आकाशामध्ये आपण पाहतो की ओझोनचा थर जो आहे तो कमी होत चाललेला आहे. सूर्यापासूनची जी निघणारी अतिनील किरणे ते डायरेक्ट जर आपल्या अंगावर पडले तर आपल्याला खूप सारे स्किनचे कॅन्सर्स आहेत ते होऊ शकतात. ही त्वचा जी आहे पूर्ण जळून जाऊ शकते. म्हणजे ही 5 तत्वसुद्धा काय झाली आहे, प्रदूषित झाली आहेत. म्हणजे प्रत्येक तत्वाचं प्रदूषण झाले, जमिनीचं प्रदूषण झाले, पाण्याचं प्रदूषण झाले, हवेचं प्रदूषण झाले, सगळ्या गोष्टीचं प्रदूषण झालेलं आहे. त्याला कुठे ना कुठे आपणच जबाबदार आहोत. औद्योगिकरणाच्या मागे लागून, विज्ञानाची कास धरून आपण आपल्या सुखसुविधेची साधनं तयार केली, पण ते साधन तयार करत असताना आपण प्रकृतीला त्रास दिला आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हे परिवर्तन होत आहे आणि त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागत आहे. आणि म्हणून आपण पाहतो की आज वृक्षतोड केल्यामुळे रस्त्यांसाठी म्हणा, फॅक्टरींसाठी
वाढीसाठी म्हणा, ह्या पृथ्वीचं जे तापमान आहे ते खूप वाढलेलं आहे. ग्लोबल वॉर्मिंग जे झालेलं आहे, साऱ्या विश्वाचं तापमान वाढलेलं आहे. आणि जेव्हा साऱ्या विश्वाचं तापमान वाढेल तर जो बर्फाळ प्रदेश आहे तिकडचा बर्फ हा वितळतो आहे आणि तो वितळलेला बर्फ काय करतो, त्याचं जे पाणी आहे ते समुद्रामध्ये येते आणि जसजसे समुद्रामध्ये येते समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते. समुद्राची पाण्याची पातळी जशी वाढते ती भूभागाला धारण करत आहे. म्हणजे जिथे जिथे घरं आहे, जिथे जिथे वस्ती आहे तिथे ते पाणी शिरत आहे. म्हणजे मग थोड्या काळाने काय होईल, जर आपण पाहिलं तर पृथ्वीच्या चारी भोवती पाणी आहे आणि असं जर ग्लोबल वॉर्मिंग वाढलं तर मग हे पाणी जे आहे भूभागावर विस्तारित होऊन अनेक प्रदेश हे पाण्याखाली जाणार आहेत. म्हणजे आपणच कुठेतरी या विनाशाला कारणीभूत आहोत, पण कशा प्रकारे कारणीभूत हे आपण आता जाणून घेतलं. विज्ञानाची कास करताना आपण सांगितलं की विज्ञान खूप प्रगत झाले, विज्ञानाने खूप सारे शोध लावलेले आहेत, ते मनुष्याच्या सुखसुविधेसाठी लावलेले आहेत. परंतु जिथे आपण सुखसुविधेचा विचार करतो तिथेच त्याचा वाईट परिणामसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे खूप साऱ्या फॅक्टरीज तयार झाल्यात, फॅक्टरीमधून खूप सारा माल तयार होतो आहे, परंतु तो माल तयार करताना हवेमध्ये विषारी वायू सोडले जातात, ते पाण्यामध्ये केमिकलयुक्त जे पाणी आहे सांडपाणी ते सोडलं जाते आणि त्यामुळे हवेचं प्रदूषण होतं आहे. हवेचं प्रदूषण झाल्यामुळे श्वास घ्यायला शुद्ध ऑक्सिजन मिळत नाही, अनेक प्रकारचे आजार वाढलेत, फुफ्फुसाचा कर्करोग आहे, श्वासाचे जे अनेक प्रकारचे आजार आहेत ते वाढलेले आहेत. आपण पाण्याचं पाहिलं तर पाणीही खराब झालेले, पिण्यायोग्य पाणी राहिलेले नाही. किती त्याच्यावर कोट्यवधी खर्च केले तरी पाण्याची शुद्धता होत नाही. त्यामुळे प्राण्यामध्ये असलेले जे प्राणी आहेत त्यांना त्रास होत आहे. पूर्णपणे जीव सायकल जी आहे ती डिस्टर्ब झालेली आहे. म्हणजे विज्ञानाची कास धरताना त्याचा जो उलटा परिणाम निसर्गावर होतो आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. आपण एकीकडे म्हणतो आहोत विज्ञानाने प्रगती केली. पूर्वी आपल्याला खायला नव्हतं, आता खायला मिळते. खूप मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पन्न होते, परंतु हे खूप मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पन्न होताना आपण हे लक्षात घेतलं नाही की क्वांटिटी आपण खूप वाढवली, परंतु त्याच्यातली क्वालिटी जी आहे ती कमी झाली, गुणवत्ताही कमी झाली. पूर्वी आपण थोडंच खायचो पण खूप सकस खायचो, त्यामुळे पूर्वीचे जे लोक आहेत ते हट्टेकट्टे असायचे, त्यांना कधीच डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडायची नाही. म्हणजे वैद्याची गरज शक्यतो पडायची नाहीच नाही. आज जन्माला आल्यापासून डॉक्टरांची गरज पडते. म्हणजे अन्नधान्य वाढलं, परंतु अन्नधान्य वाढत असताना त्याच्यामध्ये असलेली रासायनिक खताची जी काही मात्रा आहेत त्या रासायनिक खतांच्या मात्रेचा वापर जो आहे जो आपण खाण्यावर केला, खाण्यामधून ते आपल्या शरीरामध्ये गेले आणि त्याचा परिणाम शरीरावर होत आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोग तयार झालेत. वैद्यकीय शास्त्र खूप प्रगत झालं, त्याने अनेक रोगांचं सगळं उच्चाटन केलं, निर्मूलन केलं. म्हणजे जसं आपण होतं की पूर्वीचे जे प्लेग होता, प्लेगसारखा आजार राहिला नाही, कॉलरासारखा आजार आज राहिला नाही आहे. परंतु आपण पाहतो नवीन आजार आले. म्हणजे स्वाईन फ्लू आपल्या पूर्वजांनी कधी ऐकला नव्हता, डेंग्यू कधी ऐकला नव्हता, चिकनगुन्या कधी ऐकला नव्हता आणि आत्ताच बाहेरचा असलेला सगळ्यात मोठा जो संसर्ग आहे कोविड-19 हा सुद्धा आजपर्यंत कधीच ऐकला नव्हता ना. म्हणजे वैद्यकशास्त्र प्रगत झाले, त्याने जुन्या रोगांचं निर्मूलन केलं आहे, परंतु ते करत असताना नवीन रोगांचं चॅलेंजसुद्धा त्याच्या पुढे आहे. आणि आज साधारणपणे आपण पाहतो नोव्हेंबरपासून सुरू झालेले हे कोविड-19चा संसर्ग आहे तो अजूनही वाढत चाललेला आणि अजूनही त्याच्यावर निश्चितपणे काही औषधे अजून मिळत नाही. प्रत्येकजण आपापल्यापर्यंत त्याच्यावर संशोधन करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे शेवटी काय, निसर्गापुढे माणूस काहीही करू शकत नाही. निसर्गापुढे माणसाच्या मर्यादा स्पष्ट होतात. तो निसर्गाला कधीच जिंकू शकत नाही, त्याच्यापुढे त्याला नतमस्तक व्हावंच लागत आहे. म्हणजे विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी विज्ञान कधीही निसर्गाला, प्रकृतीला कंट्रोल करू शकणार नाही आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि विज्ञानाचा उगीचच अहंकार बाळगण्याची गरज नाही आहे. विज्ञानाने आपल्याला खूप सुखसोयी दिल्या, परंतु त्या सुखसोयीचा वापर आपण चांगल्यासाठी केला, पण त्याचा दुष्परिणामसुद्धा आपण भोगतो. आज आपण पाहतो की आपण एकमेकांच्या समोर आहोत, तर हे विज्ञानानेच दिलेलं आपल्याला एक साधन आहे की ह्या नेटच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून आपण एकमेकांच्या जवळ आलो आहे, परंतु आपण खूप दूर असणाऱ्या लोकांच्या जवळ आलो आहे. म्हणजे खरंच आपल्या घरातले आहेत, दूरचे आहेत, त्यांना आपण वेळ देऊ शकत नाही. घरामध्ये असलेला मुलगा दूरदेशामध्ये असलेल्या त्याच्या मित्रांशी तासनतास गप्पा मारेल, पण घरात असलेल्या आईवडिलांना, मुलाला द्यायला त्याला वेळ नाही आहे. म्हणजे ही भावना जी आहे, ही जे काही चाललेलं आहे ते चुकीचंच चाललेलं आहे. म्हणजे त्यामुळे घराघरामधील संबंध म्हणा हे दुरावत चाललेले, प्रेम भावना ही नष्ट होत चाललेली आहे. घरामध्ये जे खेळीमेळीचं वातावरण होतं ते कमी होत चाललेलं आहे. सगळेजण
सोशल मीडियाच्या मागे लागून, नेटच्या मागे लागून, मोबाईलच्या मागे लागून त्यांच्यामध्ये एक प्रकारचं मानसिक असंतुलन तयार झालेलं आहे. आणि आज आपण पाहतो की मोबाईलचा अति वापर करण्याने सुद्धा लोक डिप्रेशनमध्ये जातात, ते स्ट्रेसमध्ये जातात. ते म्हणजे एक प्रकारची त्या साधनावर आधारित त्यांची जीवनशैली बनली आहे. म्हणजे ते साधन असेल तर त्यांना आजारी पडल्यासारखं झालं आहे. म्हणजे ज्या साधनांच्या आधारे आपलं जीवन सुखसोयीचं बनवण्यासाठी ती साधनं विज्ञानाने आपल्याला दिली, पण आज ते आपल्या जीवनाचा एवढा अविभाज्य घटक बनलेले आहेत की त्यांना सोडून आपण राहू शकत नाही. साधन हे साधन आहे ना, परंतु आपण साधनांच्या आहारी गेलेलो आहोत आणि त्यामुळे आपलं जीवन हे पूर्णपणे डळमळीत झालेलं आहे, त्याच्यामध्ये इम्बॅलन्स झालेला आहे. अशा प्रकारे वैद्यकशास्त्र कितीही प्रगत झालं, मॉडर्न सायन्स कितीही प्रगत झालं, विज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी शेवटी आपण काहीतरी मर्यादेमध्येच आपण ती प्रगती करू शकतो. आणि ही प्रगती जी आहे ती प्रगती एका सर्टन लेवलपर्यंत असणार आहे. त्यानंतर ती प्रगती आपोआपच कमी होणार आहे किंवा त्याचा चुकीचा वापर हा केला जाणार आहे. म्हणजे आज चुकीचा वापरसुद्धा ह्या गोष्टींचा केला जातो आहे. विज्ञानाने भल चांगल्या हेतूने प्रत्येक साधनाचा वापर केला, पण त्याचा दुर्वापर करणारे लोकसुद्धा या ठिकाणी आहेत, ज्याच्या आधारे ते अनेक लोकांची फसवणूक करतात, स्वतः नको त्या गोष्टी करतात, नको त्या गोष्टी पाहतात आणि स्वतःच्या जीवनाला स्पॉईल करतात. आणि म्हणजे विज्ञानाने जिथे प्रगती केली, एकीकडे प्रगती म्हणत असताना आपण अधोगतीकडे सुद्धा चाललेलो आहे. मनाचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे, शरीराचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे, प्रकृतीचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे, कुटुंबाचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे, समाजाचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे. आणि सगळी अस्वस्थता जी आहे समाजामध्ये आत्ताच आलेली आहे. आणि म्हणून जर अस्वस्थता घालवायची असेल तर प्रत्येकाने पहिलं स्वतः स्वस्थ बनलं पाहिजे. अर्थात पहिली मनाची स्वस्थता ही गरजेची आहे. आणि म्हणून विनाश तर हा होणारच आहे, तो कोणत्या ना कोणत्या प्रकारे तरी होणारच आहे. परंतु माझ्या ह्या शरीराचा विनाश कधी होणार आहे मलाही माहिती नाही. मग मला जे काही लाईफ मिळालेलं आहे, मला जे जीवन मिळालेलं आहे, त्या जीवनामध्ये मी शारीरिक स्वस्थतेसाठी मनाची स्वस्थता प्राप्त करणं गरजेचं आहे. आणि मनाच्या स्वस्थतेसाठी राजयोगाशिवाय दुसरा उपाय नाही आहे. कारण की राजयोगाचा अभ्यास करूनच तुम्ही मनाला चांगलं चिंतन देऊ शकता, मनामध्ये चांगले विचार तयार करू शकता, मनाला त्या ईश्वरी शक्तीशी जोडू शकता. इतर सगळे मार्गसुद्धा आहेतच, परंतु ते सगळ्यांनाच करता येतात असं नाही आहे. राजयोग हा जो मार्ग आहे तो सहज आणि सोपा आहे. आणि म्हणून तो मार्ग आपण निवडला तर आपण सहजपणे आपली मनाची स्वस्थता जी आहे, आंतरिक शांती जी आहे ती प्राप्त करू शकतो. आणि म्हणून विनाशाचं कार्य तर चाललेलंच आहे. जसं स्थापनेचं कार्य चाललेलं आहे की 1936 सालापासून हे स्थापनेचं कार्य चाललं. 350 ते 450 ब्रह्मवास्तांना सुरू झालेला हा यज्ञ आज तो 12 लाखाच्या पुढे गेलेला आहे. 12 लाखापेक्षा जास्त लोक आत्मे जे आहेत ज्ञान आणि राजयोगाचा अभ्यास करत आहे. त्याचप्रमाणे विनाशाचं कार्यसुद्धा वृद्धिंगत चाललेलं आहे. कधी कुठे केव्हा काय होईल आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून आपण नेहमी एव्हर रेडी राहिलं पाहिजे आणि स्वतः खूप सारा अभ्यास करून बाबांच्या आठवणीच्या आधारे स्वतःचं जीवन बनवण्याचा, जीवन घडवण्याचा आपण अभ्यास, मेहनत जी आहे ती घेतली पाहिजे. कारण की बाबा आत्ता या समयी आपल्याला येऊन हे ज्ञान देतात. ते पुन्हा कधी बाबा आपल्याला भेटणार नाही आहेत, तर आपण चान्सलर बनलं पाहिजे ना चान्स घेण्यासाठी. आणि म्हणून बाबा ब्रह्ममुखाद्वारे बाबांनी जे काही आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ते आपण दररोज ऐकलं पाहिजे, ज्याला आपण इथे ज्ञान मुरली असं म्हणतो. मुरली अर्थात परमात्म्याची श्रेष्ठ महावाक्य की जे शिवबाबा ब्रह्ममुखाद्वारे दररोज देतात. तर ही मुरली जर आपण दररोज ऐकली तर काय होणार आहे? मुरली ऐकल्याने आपल्याला दररोज सकारात्मक चिंतन मिळणार आहे. आपण बघा घरामध्ये दररोज सकाळी रेडिओवरच्या बातम्या लावतो किंवा लगेच सकाळी वर्तमानपत्र हातामध्ये घेतो. तर ह्या गोष्टीने काय होतं, कुठेतरी मनाचं दूषितीकरण व्हायला लगेच सुरुवात होते. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप सुंदर गोष्ट आपल्याला लहानपणापासून शिकवली गेली की जेव्हा आपण सकाळी उठतो तर सकाळी उठल्या आपण पहिलं काय केलं पाहिजे, ईश्वराचं स्मरण केलं पाहिजे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तो गोविंदा, अशी प्रार्थना आपण म्हणून आपल्या दिवसाची सुरुवात करतो. मग तसंच आपण सुद्धा आपल्या दिवसाची सुरुवात ही एका चांगल्या विचारांच्या आधारे केली पाहिजे, सकारात्मक विचारांच्या आधारे केली पाहिजे. असे जे सकारात्मक विचार आहे ते तुम्हाला कोणत्याही दुकानांमध्ये विकत मिळणार आहे, कोणत्या पुस्तकामध्ये विकत मिळणार नाही आहे. तर परमात्माशिवाय हे सकारात्मक विचार जे आहे दुसरं कोणीच देऊ शकत नाही. कारण की मनुष्य जेव्हा एखादा विचार देतो तर तो विचार देताना तो थोड्या काळापुरता राहतो, त्याच्यामध्ये तो शक्ती नाही घालू शकत. परंतु परमात्मा विचारांना जेव्हा आपण स्वतःच्या जीवनामध्ये धारण करतो तेव्हा तो विचार एक शक्ती घेऊन येतो आणि ती शक्ती जी आहे त्या विचाराला कार्यामध्ये प्रकटीकरण करण्यासाठी आपल्याला खूप मदतगार बनते. आणि म्हणून
शिवबाबा इथे जे मुरली चालवतात ती मुरली आपण दररोज ऐकणं वाचणं खूप गरजेचं आहे. ती मुरली जी आहे ती हळूहळू आपल्याला समजत जाणार, लगेच समजेल असं नाही, परंतु जे काही त्याच्यामध्ये माझ्या उपयोगाचं आहे आत्ता दररोजच्या जीवनामध्ये ते आपण धारण केलं पाहिजे. म्हणून मुरली म्हणजे काय, तर मुरली म्हणजे परमात्म्याने आपल्याशी केलेला पत्रव्यवहार आहे. तो परमात्मा दररोज माझ्याशी पत्रव्यवहार करतो आहे, दररोज माझ्याशी गप्पा मारतो आहे. आणि त्या गप्पा मारताना तो काय सांगतो, तुम्ही कशा स्थितीमध्ये राहिलं पाहिजे, तुम्ही कसं वागलं पाहिजे, तुम्ही कसं बोललं पाहिजे, देवता कसे असतात तर तुम्ही कसे असले पाहिजे, तुम्ही सुखाच्या सागराची मुलं आहात तर तुम्ही कसं राहिलं पाहिजे, तुम्ही कधी दुःख दिलंही नाही पाहिजे आणि दुःख घेतलंही नाही पाहिजे, तुम्ही सगळ्यांविषयी शुभभावना ठेवली पाहिजे, शुभकामना ठेवली पाहिजे, किती वाईट परिस्थिती आली तरी तुम्ही हिंमत नाही हरली पाहिजे, तुम्ही निर्भय बनून राहिलं पाहिजे, तुम्ही बेफिक्र बादशाह बनून राहिलं पाहिजे. असे खूप सुंदर विचार जे आहेत परमात्मा आपल्याला देत असतात. आणि म्हणून ते परमात्म्याचे विचार जर आपल्याला धारण करायचे असेल, तो पॉझिटिव्ह सोर्स जर आपल्याला धारण करायचं असेल तर दररोज ती परमात्म्याची महावाक्य जी ऐकली पाहिजेत. आणि मुरली म्हणून खूप खूप महत्त्वाची आहे. ही मुरली जेव्हा आपण ऐकतो तेव्हाच आपण योग लावू शकतो, की मुरलीमध्ये आपण ज्ञानाचं चिंतन करतो आणि त्या ज्ञानचिंतनाच्या आधारे आपण शिवबाबांशी संवाद साधू शकतो, आपण कनेक्ट होऊ शकतो. आजपर्यंत इथे येणारा प्रत्येक विद्यार्थ्याचा असा अनुभव आहे, प्रत्येक जो सदस्य या ठिकाणी तो असा अनुभव येतो की त्याला आयुष्यामध्ये ज्या काही परिस्थिती येतात, समजा आदल्या दिवशी एखादा प्रसंग झाला, एखादी परिस्थिती त्याच्यासमोर आली आणि त्याच्यापुढे खूप सारे प्रश्न निर्माण झाले किंवा त्याने त्या परिस्थितीचा सामना करून तो त्याच्यातून बाहेरही आला, परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा ती व्यक्ती ती आत्ममुरली ऐकायला येते तर त्याने तिची परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये आलेली आहे त्याचं उत्तर जे आहे त्याला त्या मुरलीमध्ये मिळालेलं असतं. म्हणजे परमात्म्याला माहिती आहे की माझ्या मुलांना कशाची गरज आहे आणि म्हणून परमात्मा आपल्याला त्या मुरलीद्वारे कॉन्टॅक्ट करतात, आपल्याशी चिटचॅट करतात आणि आपल्याला ज्ञान देऊन मार्ग दाखवण्याचं काम करतात. आणि म्हणून दररोज आपण ती मुरली ऐकणं खूप गरजेचं आहे. आणि मुरली म्हणून खूप महत्त्वाची आहे. जसं शाळेमध्ये मुलांनी दररोज अभ्यास केला पाहिजे ना, तर ही एक प्रकारची शाळा आहे की ज्या शाळेमध्ये शिवबाबा आपल्याला दररोज शिकवतात आणि ते शिकवतात ते आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे दिवसभर त्याचं चिंतन केलं, पॉझिटिव्ह विचारांचं चिंतन केलं तर दिवसभर काय राहील, आपण व्यर्थपासून आणि नकारात्मक गोष्टीपासून दूर राहणार आहोत. आणि म्हणून हे सकारात्मक चिंतन करायचं असेल, तो पॉझिटिव्ह सोर्स घ्यायचा असेल तर ज्ञान मुरली ईश्वरीय महावाक्य आपण दररोज ऐकली पाहिजे. तर ही मुरली ही खूप खूप सुंदर असते, त्याच्यामध्ये खूप सारे ब्लेसिंग्स परमात्मा आपल्याला देतात, खूप सारे विचार आपल्याला देतात. मग जर आपण दररोज मुरली ऐकली तर त्या मुरलीच्या आधारे आपण शिवबाबांची आठवण करू शकतो, राजयोग करू शकतो आणि त्या राजयोगाच्या आधारे आपलं जीवन हे जास्तीत जास्त आपण संपन्न, आनंदी आणि खुशहाल बनवू शकतो. आणि स्वतः तर बनू, पण त्याचबरोबर आपण दुसऱ्यांनासुद्धा त्याची अनुभूती करून देऊ शकतो. तर अशा प्रकारे शिवबाबा हे ब्रह्माद्वारे स्थापना, विष्णूद्वारे पालना आणि शंकराद्वारे विनाशाचं कार्य करतात. आणि आता आपलं कार्य आहे या विनाशाच्या पूर्वी मला माझी स्वतःची तयारी करायची, स्वतःला प्रिपेअर करायचं आहे, पूर्वतयारी करायची. जेव्हा केव्हा विनाश येईल तेव्हा येईल, पण त्यापूर्वी मी स्वतःला जर प्रिपेअर केलं तर त्याचा मी चांगल्या प्रकारे सामना करू शकते आणि जाताना मी खूप सहजपणे आणि खूप खुशीने मी पुढचा प्रवास करायला जाऊ शकते. आणि म्हणून त्या प्रवासाची तयारी जी आहे ते आपल्याला आत्ताच करायची आहे. कारण की ह्या जो स्थूल दुनियेतला प्रवास जो आहे एक संपेल, दुसरा सुरू होईल, परंतु आपला जो घरचा प्रवास आहे तो प्रवास जर आपल्याला खूप सुखकररित्या करायचा असेल तर आत्तापासूनच आपण आपल्या कर्मावर अटेन्शन देणं खूप गरजेचं आहे. जेवढं आपण आपल्या कर्मावर अटेन्शन देऊ तेवढं आपण रात्री पण शांतपणे झोपू शकतो आणि सकाळी उठतानासुद्धा आपण खूप शांतपणे पुढच्या दिवसाची सुरुवात करू शकतो सकारात्मक चिंतनाच्या आधारे. आणि म्हणून निश्चितपणे तुम्ही या गोष्टींचा विचार कराल आणि त्या गोष्टी स्वतःच्या जीवनामध्ये धारण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल अशी आपण शुभभावना ठेवूया. आणि आजचा पाठ आपण इथे संपूया. आणि पाठ संपवण्यापूर्वी आपण 1-2 मिनटं शिवबाबांची आठवण करूया. तर सर्वांनी एका ठिकाणी स्थिर बसा. आपल्या मनबुद्धीला एकाग्र करा. भ्रूमध्यामध्ये पहा, चमकणारा सितारा भुरकुटी मध्यामध्ये विराजमान, एक डायमंड. मी एक चैतन्य शक्ती आत्मा
मी स्वराज्य अधिकारी आत्मा, मी ज्ञान, पवित्रता, शांती, प्रेम, आनंद, शक्ती या गुणांनी संपन्न आत्मा, या सृष्टिरूपी रंगमंचावर हीरो पार्टधारी आत्मा, माझ्या समोर तो दिव्य सितारा, माझ्याप्रमाणेच दिसणारा चमकता तारा अर्थात शिवबाबा. शिवबाबा, तुमचे कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही मला निवडले. तुम्ही माझे सिलेक्शन केले. तुम्ही मला तुमच्या वर्षाचे अधिकारी बनवले. बाबा, आजपर्यंत या प्रभू प्रेमाची मी खूप प्रतीक्षा केली. या गहन शांतीची मी अनुभूती करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेही ते प्रेम, ती शांती मला अनुभवता आली नाही. परंतु जेव्हापासून मी तुमच्या समीप सानिध्यात आले, माझे जीवन प्रेममय झाले. मी त्या गहन शांतीची अनुभूती करू लागले. हीच ती शक्ती आहे, हाच तो स्रोत आहे ज्याची मी अनेक वर्षापासून प्रतीक्षा केली आहे. माझी ती प्रतीक्षा आता संपली आहे. शिवबाबा, आपल्या शक्तीने मला संपन्न बनवत आहे. मी शक्ती संपन्न आत्मा बनली आहे. मी बाप समान आत्मा बनली आहे. बाबा, तुम्ही ज्या प्रेमाने प्रेमाचे सागर आहात, मी ही आत्मा तुमच्या प्रमाणे मास्टर प्रेम सागर बनली आहे. डोळ्याद्वारे प्रेमाची भाषा, मुखाद्वारे प्रेमाचे बोल बाहेर पडत आहे. हाताद्वारे प्रत्येक कर्म प्रेमपूर्वक केले जाते. हे प्रत्येक कर्म करताना गहन शांतीची अनुभूती करत आहे. ही अनुभूती खरंच विलक्षण आहे. शिवबाबा, तुमच्या साथीमुळे हे जीवन मला स्वर्गापेक्षाही सुंदर वाटत आहे. तुमची सोबत मला एक सुरक्षिततेची अनुभूती करून देते. मी निर्भय, निडर बनले.
प्रभू प्रेमाची, प्रभू शक्तीची छत्रछाया माझ्या डोक्यावर आहे. शिवबाबांचा वरदानरूपी हात माझ्या मस्तकावर आहे. विजयाचा तिलक माझ्या माथ्यावर आहे. त्यामुळे मला असफलतेची भीतीही राहिली नाही आहे. कारण मला पक्का निश्चय आहे, विजय माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. सफलता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. मी माझ्या सर्व चिंता बाबांना देऊन टाकल्यात. बाबा, मी तुमची आहे. माझ्या सर्व चिंता या तुमच्याच आहेत. आणि या संकल्पाच्या आधारेच मी चिंतामुक्त बनली आहे. एकदम हलकी बनली आहे. लाईट माईट स्वरूप बनली आहे. बाबा, तुमचे खूप मनापासून धन्यवाद. मी सदैव तुमच्या स्मृतीमध्ये राहणार आहे. तुमच्या साथीचाच अनुभव करणार आहे. तुम्ही केवळ माझेच आहात व मी तुमची आहे. ओ बाबा, तुमच्याकडून जे प्रेम मिळाले ते आजपर्यंत मी कधीही अनुभवले नव्हते. त्या प्रेमाच्या छत्रछायेखाली मी सदैव राहण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. ओम शांती 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 शांती. ओम शांती.